ड्रग्ज विरोधात पालकमंत्री चंद्रकांत पाटील ॲक्शन मोडवर लवकरच जिल्हाभर स्वतः पदयात्रा काढणार, शाळा कॉलेज आसपासच्या पानटपऱ्यांवर धावा बोलणार. पत्रकार परिषदेत दिली माहिती. सांगलीतील ड्रग्ज विरोधी मोहिमेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतलेली असल्याचं सांगत आता यापुढे या मोहिमेत स्वतः पदयात्रा काढत उतरणार असल्याची माहिती पालकमंत्री तथा राज्याचे तंत्र व उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत बोलताना दिली. आज ते सांगलीत प्रशासकीय आढावा बैठकीसाठी आले असता पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, सांगली जिल्ह्यातील सुरू असणाऱ्या ड्रग्ज विरोधी मोहिमेची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. सांगलीत शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शहरातून वेळोवेळी रॅलीज काढून ड्रग्ज विरोधात जनजागृती मोहीम सुरू केली आहे आणि यालाच व्यापक स्वरूप देत आता मी स्वतः ग्राउंडवर उतरत आहे. शहरातून पदयात्रा काढून शाळा कॉलेजमध्ये भेटी देणार आहे. आसपासची दुकानं पानटपऱ्या यावर जाऊन ते काय विकतात ते स्वतः पाहणार आहे. त्यांचेही प्रबोधन करणार आहे. ड्रग्ज हार्दिक विषय आत्ता मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अतिशय गांभीर्याने घेतलेला आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात अंमली पदार्थांच्या अनेक मोठमोठ्या रेड्स होत आहेत. राज्यातही आपण यावर आळा घालण्यासाठी व्यापक प्रयत्न करत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून हे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर 10 तारखेला ड्रग्ज विरोधात मी स्वतः पदयात्रा काढणार आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. मला हे माहितीच आहे की एक समाज मन आता असं म्हणतंय की थोडी संख्या वाढली आहे. आकडेवारी मी सांगितली, एसपीने सांगितली, तर असं हेडवाईज देता येईल की बा दरोडे मागच्या वेळेला किती आता किती, तर त्याचं पर्सेंटेज काही हेड्समध्ये कमीच झालं आहे. पण मी हे नाकारू शकत नाही की बा स्थिती थोडीशी चिंताजनक आहे, पण पोलीस प्रशासन त्याच्यावर कंट्रोल करण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहे. आता एक स्क्वॉड अपॉइंट केलेला आहे की ज्यांना खूप अधिकार आपण देतो आहोत. बरेच दिवस चाललेला सांगली महानगरपालिकेचा ब्लॅक स्पॉटचा विषय कसा मार्गी लागेल, CCTVचं सगळं नेटवर्क हे आजच्या आज ऑर्डर दिली आहे की त्यांनी चेक करून घ्यायचं आणि खूप अद्ययावत कॅमेरे मार्केटमध्ये आले, ते लावून नेटवर्क आपल्याला परफेक्ट करता येईल का. आपल्याकडे काही गाड्या अशा आहेत की ज्या गाड्यांवर कॅमेरे आहेत, त्या जरा सातत्याने फिरवता येतील का. मध्यंतरी 22ला मी पालकमंत्री झाल्या विट्याच्या एका बंद कारखान्यामध्ये 30 कोटीचे अंमली पदार्थ सापडल्यानंतर आपण खूप ॲग्रेसिव्ह झालो. त्यात आपण शस्त्रांचे सगळे परवान्यांचं एकदा छाननी करणं किंवा तुम्हाला कशाला हवेत शस्त्र असं म्हणून काही जप्त करता येतील का, काही परवाने रद्द करता येतील का, काही मृत झालेत पण शस्त्र अजून घरीच आहे, असा एक ड्राईव्ह सुरू केला. तो थोडासा थंडावला, त्याला पुन्हा आम्ही स्पीडअप करणार आहोत. ड्रग्ज विरोधी एक पदयात्रा पूर्ण जिल्हाभर प्रबोधन यात्रा काढतो आहोत, ज्याला मी लीड करणार आहे. पहिला अख्खा दिवस मी पायी चालणार, प्रामुख्याने शहरातल्या कॉलेजेसमध्ये जाणं, शाळांमध्ये जाणं, शाळांच्या जवळच्या टपऱ्या मी जाऊन विचारपूस करणं की तुम्ही काय विकता, आणि मग ती जिल्हाभर जाईल. त्याचं टाईमटेबल एक तयार होत आहे. ड्रग्स या विषयामध्ये सांगलीने अँटी ड्रग्स सुरू केलं, ज्याचा राज्य म्हणून खूप दखल घेतली गेली. परवा माननीय मुख्यमंत्री महोदयाने सभागृहामध्ये मांडलं की आम्ही हे बिलकुल सहन करणार नाही, विल नॉट टॉलरेट. आणि आता केंद्रीय स्तरावर सुद्धा अमितभाईने डिक्लेअर केलं आणि केवढे मोठमोठे साठे आपण पकडतो आहोत. आणि त्यामुळे अँटी गुंडाईजम, अँटी ड्रग्स आपण खूप ॲग्रेसिव्ह झालो आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती काय करेन की याच्यामध्ये चूक जी आहे ती चूकच आहे. त्याला तुम्हीच काय, तर सामान्य नागरिकाने सुद्धा म्हटलं पाहिजे की हे तुमचं काय चाललं आहे. पण दरवेळेला आपण अशा प्रकारे प्रशासनाला डिस्करेज करत गेलो तर मग त्याच्यातून आपल्याला जे रिझल्ट्स हवेत ते मिळणार नाहीत. दुसरं, तुम्ही दिवसभर बातम्या काढतच फिरत असता, मी तुमच्यावर ढकलून मोकळा होत नाही. माझी यंत्रणा पण आहे, म्हणजे प्रशासनाची आहे, माझी स्वतःची आहे. ती तुम्ही ऐकली तर तुम्ही हादराल. तर ती यंत्रणा जी आहे ती करेल, तुम्ही पण मदत करा ना. आता त्याच्यामध्ये तुम्ही काही जण म्हणाल की त्या वेळेला आम्ही निवेदन देतो पण त्याची दखल घेतली जात नाही. तर मी तुम्हाला खात्री देतो की एकतर आता काय झालं की ढीकभर, पोतेभर, ट्रकभर इलेक्शन्स एकदम होऊन गेल्या. 288 नगरपालिका, 29 महानगरपालिका, 12 जिल्हा परिषदा, 17 विधान परिषदा, सगळं राज्यसभा व सगळं झालं. त्यामुळे आता लोकसभेपर्यंत मेजर इलेक्शन नाही. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्या पालकमंत्र्यांना आदेश दिलेले आहेत. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.